शरद पवार सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सध्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे। आत्ताचं सध्या राजकीय काळ बघता, राजकीय समीकरण बघता या चर्चेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। खरं तर राजकीय विश्लेषकांना, पत्रकारांना, जनसामान्यांना ही चर्चा बाष्कळ वाटेल, ही चर्चा वरवरची वाटेल, ह्याला काही अर्थ नाही असं सुद्धा वाटेल। पण जर लोकांमध्ये अशी चर्चा असेल आणि त्याबद्दलची पावलं लोकांकडून जर टाकली जात असतील तर नेमकी ही चर्चा काय आहे आणि का आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। आपल्याला माहिती आहे की शरद पवार महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणामध्ये वेळोवेळी किंग मेकर ठरलेले आहेत। आताच असा काळ होता की शरद पवार प्रत्यक्ष निवडणुकीत उभे नाहीयेत, मात्र सरकार स्थापण्यामध्ये, सत्ता स्थापण्यामध्ये ते आजही किंग मेकरच्या भूमिकेत आहेत। विशेषतः ज्या वेळेला राष्ट्रवादी फुटली त्यानंतर शरद पवार किंगमेकर तर आहेतच, मात्र प्रत्यक्ष मैदानात सुद्धा उतरून लढतायत आणि त्यामुळे शरद पवारांबद्दलची ही चर्चा काय आहे, हे गॉसिप काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी सोनाली शिंदे, साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे कराडचे प्रतिनिधी संभाजी थोरात। संभाजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये। आपण बघतोय की साताऱ्यामध्ये शरद पवार निवडणूक लढवणार अशी एक चर्चा सुरू झाली आहे। नेमकी काय वातावरण आहे, काय नेमकी चर्चा आहे गावागावांमध्ये, चावडीवर म्हणा किंवा राष्ट्रवादीच्या कार्यालयांमध्ये? खरं तर शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात काही पत्रकारांना अनौपचारिक बोलताना असं सांगितलं की सातारा, माढा आणि पुणे जिल्ह्यातील काही मतदारसंघांमध्ये मी लढावं अशा प्रकारची भावना कार्यकर्त्यांची आहे आणि ती भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। त्यानंतर काल म्हणजे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गटाचे आमदार बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदे आणि इतर काही पदाधिकारी पुण्यात शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले असताना साताराचा ज्यावेळी विषय निघाला, सातारच्या उमेदवाराचा विषय निघाला, त्यावेळी या सगळ्यांनी शरद पवार यांना आग्रह केला की तुम्हीच लढा साताऱ्यातून, अशा प्रकारचा आग्रह केला। त्यानंतर त्या चर्चेला खूप असा जोर आलेला आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक पारावर आता सातारचा उमेदवार महाविकास आघाडीचा कोण असणार अशाबाबत चर्चा आहे आणि शरद पवार असतील तर काय होईल याबाबत लोकांना उत्सुकता आहे। शरद पवार खरंच लढणार का? शरद पवारांनी या अगोदर 14 निवडणुका लढलेल्या आहेत आणि त्या जिंकलेल्या आहेत आणि त्यानंतर काही वर्षापूर्वी शरद पवारांनी घोषणा केली की मी आता निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहे, मी निवडणूक लढणार नाही। आणि आता जर साताऱ्यातनं लढाईची चर्चा असेल तर नेमकं काय होईल याची उत्सुकता, याची चर्चा सातारा लोकसभा मतदारसंघात आहे। मग काही तर्क वितर्क, काही अंदाज लोक मांडत आहेत, कारण शरद पवार खूप मोठी व्यक्ती आणि सातारा जिल्ह्यानं शरद पवारांवर खूप प्रेम केलेलं आहे। 1999 ला ज्यावेळी काँग्रेसमधून बाजूला होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यावेळी सगळ्यात जास्त आमदार आहेत ते सातारा जिल्ह्याने दिले आहेत। साताऱ्यात केवळ एक आमदार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा होता, इतर सगळेच्या सगळे आमदार आणि दोन्ही खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिले होते। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा जिल्हा परिषद, त्याचबरोबर इथल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजेच शरद पवारांचं वर्चस्व होतं। पुणे जिल्हा त्यांचा मात्र जिल्हा म्हटलं जातं, त्यांची कर्मभूमी म्हटलं जातं, मात्र पुणे जिल्ह्यापेक्षाही सातारा जिल्ह्यानं खूप मोठं त्यांच्या पदरात यश घातलं होतं। त्यामुळं शरद पवारांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आणि याची उत्सुकता आणखीन गेल्या काही दिवसापासून ताणली गेली। नेमका आता शरद पवार लढणार का हा प्रश्न आहे, त्यातला मुद्दा आहे। यामध्ये अनेक लोक असतात निवडणुकीच्या दरम्यान चर्चा करणारे। चर्चा म्हटलं की पत्रकारांचा विषय हा अग्रणी भागात येतो, पण तरी सुद्धा ही चर्चा नेमकी कोणत्या लोकांमध्ये आहे? पवारांना जे विनंती करायला गेले होते ते नेमकी कोण आहेत? ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत की पवारांच्या बरोबरचे जुने सोबती आहेत की अन्य कोणी आहे? याच्यात सगळेच जण आहेत। खुद्द स्वतः शरद पवारांनी सांगितलं की हे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यानंतर काल जे गेलेले ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत, 2 आमदार आहेत राष्ट्रवादीचे आणि इतर पदाधिकारी आहेत की जे गेल्या कित्येक वर्षापासून शरद पवारांबरोबर आहेत। म्हणजे शरद पवारांनी यस काँग्रेस स्थापन केली त्यावेळेपासून आहेत, त्याच्यानंतर शरद पवार काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अशा सगळ्या शरद पवारांच्या प्रवासात बरोबर असणारे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते शरद पवारांना आग्रह करतायत की साताऱ्यातून लढा आणि शरद पवार लढले तर कशा प्रकारचं गणित तयार होईल हेही पटवून सांगत आहेत। मग यात पत्रकार आहेत, त्याचबरोबर पदाधिकारीही आहेत। अगदीच संभाजी, तुम्ही असं जसं म्हणालात त्याप्रमाणे पवारांबरोबर असणारी सुद्धा ही माणसं आहे,
वर्षानुवर्ष. म्हणजे बघा, पवारांबद्दल या वयात सुद्धा लोकांना इतकं प्रेम आहे आणि प्रेमापेक्षा विश्वास आहे की हा माणूस जर उतरला तर काय करू शकतो याची खात्री कायम त्या लोकांना सुद्धा आहे, सातारच्या लोकांना सुद्धा आहे. पवारांचं आणि साताऱ्याचं जर आपण नातं बघितलं तर 2019 ची निवडणूक आत्ताच्या या आपल्या सगळ्या जनरेशननी जर आठवायचंच झालं तर पवारांची 2019 ची निवडणूक आणि विशेषतः पोटनिवडणूक जी साताऱ्यामधची पोटनिवडणूक होती. लोकसभा म्हणजे जेव्हा विधानसभा निवडणूक झाली त्याचबरोबर साताऱ्याची पोटनिवडणूक होती आणि तिथे पावसातली सभा पवारांनी ज्या पद्धतीने गाजलेली आहे त्यावर अनेकांनी पुस्तकं लिहिली, अनेकांनी काव्य लिहिली, अनेक विश्लेषकांनी कायम ती सभा आपल्या नजरेत कोरून ठेवलेली आहे. एवढंच नाही तर सगळ्या पत्रकारांनाही त्या सभेचा फोटो म्हणजे पवारांची व्याख्या आहे अशा पद्धतीचं सुद्धा विश्लेषण त्यावेळेला करण्यात आलं होतं. आणि सातारकरांनी एवढं तगडं उमेदवार असताना सुद्धा पवारांच्या पारड्यामध्ये आपली प्रेम, आपलं मतं जी आहेत ती टाकली होती. नेमकी काय सांगाल की सातारकरांचं आणि पवारांचं नातं हे वेगवेगळ्या टप्प्यांवर कसं राहिलेलं आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत म्हणजे मविवा सरकार स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंतचं नेमकी काय चित्र साताऱ्याचं पाहायला मिळतंय? खरं तर सातारा आणि पवारांचं नातं हे खूप जुनं आहे. सातारा जिल्ह्यातील नांदवळ हे पवार कुटुंबियांचं मूळ गाव आहे आणि या मूळ गावातून ते ज्यावेळी माढ्यात लढले त्यावेळी तिथून प्रचाराचा शुभारंभ केला आणि या मूळ गावामुळे शरद पवार सातारचेच आहेत अशा प्रकारची एक भावना आहे. जुने अनेक कार्यकर्ते आहेत. खासदार लक्ष्मणराव पाटील असतील, किसनवीर असतील, अशा प्रकारचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवारांनी उभे केलेले आहेत, घडवलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदेसारखा माथाडीचा नेता सातारा जिल्ह्यात आणून त्यांनी उभा केला. त्याचबरोबर अभयसिंह राजे भोसले यांच्याबरोबर शरद पवारांचं खूप चांगलं नातं होतं. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनाही त्यांनी हातभार लावला. त्याच्यानंतर ते आमदार झाले. उदयनराजे भोसले की जे अगोदर भाजप बरोबर होते, त्यांची राजकीय सुरुवात भाजप बरोबर झाली. मात्र साताऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना घेतलं आणि उदयनराजे भोसले यांना खासदार करण्यात ही सुरुवातीला शरद पवार यांचा खूप मोठा वाटा होता. हे मोठे नेते झाले, पण या मोठ्या नेत्यांबरोबर अनेक कार्यकर्ते सातारा जिल्ह्यातील अगदी सरपंच पदापासूनचे आहेत ते शरद पवारांवर प्रेम करतात. शरद पवार थेट त्यांचं नाव घेऊन त्यांना ओळखतात. अनेक त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांना शरद पवार उपस्थित राहतात. विशेषतः कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. या समाधीच्या स्थळी दर जयंती पुण्यतिथीला शरद पवार वर्षातून एकदा दोनदा तरी या ठिकाणी येतात आणि तिथलं सगळं वातावरण बघतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट की सातारा आणि शरद पवारांचं एक घट्ट नातं असण्याचं एक कारण म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून शरद पवार यांना ओळखलं जातं आणि त्यामुळे एक सातारा आणि शरद पवार यांची घट्ट नाळ आहे आणि त्या नाळेमुळेच अशा प्रकारची चर्चा होते आणि लोकही त्यांना खूप मोठा प्रतिसाद देतात. बारामती आणि सातारा जवळ असल्यामुळे हे भौगोलिकदृष्ट्या जवळ असल्यामुळे हे नातं आणखीन दृढ झालेलं आहे. शरद पवार आणि साताऱ्याचं नातं जवळपास सगळ्यांना माहिती आहे. त्याबद्दलची अधिक माहिती सुद्धा तुम्ही आता सांगितली. पण जी चर्चा सुरू आहे की शरद पवारांनी साताऱ्यामधून निवडणूक लढवावी, हे जर झालं ते होईल की नाही माहित नाही. आता तरी त्याबद्दलची शक्यता फारच कमी दिसते. कारण पवारांनी स्वतः सांगितलं मी निवडणूक लढवणार नाही वगैरे वगैरे वगैरे. पण असं जर झालं तर एका दगडात अनेक पक्षी मारले जाणार आहेत. नेमकी काय ते गणित आहे जरा समजावून सांगा. शरद पवार जर स्वतः लढले तर सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं पारडं निश्चितच जड असेल. आता महाविकास आघाडीकडे 2 विधानसभा मतदारसंघ आहेत, कराड उत्तर आणि कराड दक्षिण हे 2च मतदारसंघ आहेत. मात्र शरद पवार यांचा प्रभाव हा कोरेगाव मतदारसंघात आहे, वाई विधानसभा मतदारसंघात आहे, सातारा विधानसभा मतदारसंघात काही प्रमाणात आहे. त्याचबरोबर पाटण सारख्या ठिकाणीही शरद पवारांचं वजन आहे. खूप कार्यकर्ते त्यांना अटॅच आहेत. त्याचबरोबर एक प्रकारची त्यांचा पक्ष फुटल्यानंतर अजित पवारांनी जे काही बंड केलं किंवा अजित पवार बाजूला झाल्यानंतर जे काही एक सहानुभूती तयार झालेली आहे त्या सहानुभूतीचा फायदाही शरद पवार यांना होऊ शकतो. हे झालं सातारा लोकसभा मतदारसंघातलं गणित की जिथं शरद पवारांचं पारडं 100% जड आहे. पण या सगळ्या बरोबर सातारा हे सेंटर प्लेस आहे. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या बघायचं झालं तर साताराला लागून माढा आहे. माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे माढ्यावर ह्या शरद पवार यांच्या उमेदवारीचा प्रभाव राहील. बारामती आहे, बारामतीवर लक्ष ठेवता येईल. स्वतः सेनापती रिंगणात असल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनाही जोर येईल, त्यामुळे बारामतीवर प्रभाव पडेल. या बाजूला सांगलीचा मतदारसंघ येतो त्याच्यावरही प्रभाव पडेल. हातकणंगलेचा मतदारसंघ येतो त्याच्यावरही प्रभाव पडेल आणि कोल्हापूरच्या
जो मतदारसंघ आहे जिथं छत्रपती शाहू महाराज स्वतः लढतायत आणि त्या ठिकाणीही शरद पवार यांच्या या उमेदवारीचा परिणाम होईल. एका बाजूला कोकण हे आहे, तिथे विशेष परिणाम होणार नसला तरी या सगळ्या मतदारसंघामध्ये 100% शरद पवार यांच्या उमेदवारीचा प्रभाव पडेल. स्वतः सेनापती मैदानात उतरल्यानंतर कार्यकर्त्यांनी स्फुरण येईल आणि या शरद पवारांच्या या केळीबद्दल खूप मोठी उत्सुकताही त्यामुळे निर्माण झाली आहे. महायुतीत अस्वस्थताही आहे. अगदी यालाच धरून पुढे विचारते, तुम्ही जे म्हणालात की महायुतीमध्ये अस्वस्थता आहे, एकीकडे आजूबाजूच्या मतदारसंघांवर सुद्धा आपला हात वरचा ठेवण्यात फायदा होईलच, मात्र यातून जे मोठं साध्य होणार आहे ते म्हणजे विरोधकांना यातून तुचकारणं, विरोधकांवर दबाव टाकणं, विरोधकांना कन्फ्यूज करणं, ही कायम पवारांची खेळी राहिलेली आहे. याबद्दल काय सांगाल? खरं तर ही जी चर्चा सुरू झालेली आहे त्या चर्चेचं मूळ हे शरद पवार आहेत. खुद शरद पवारांनी स्वतः ही चर्चा सुरू केलेली आहे. कारण जे पत्रकार किंवा कार्यकर्ते अनौपचारिक भेटत होते त्या पत्रकारांपर्यंत ही माहिती पोहोचवणं, शरद पवार सहजासहजी अशी माहिती कोणतीही सहज देत नाहीत. त्यांनी ती माहिती पोहोचवली, त्यामुळे एक अस्वस्थता एक तयार झाली आणि ही माहिती खूप लोकांपर्यंत लगेच पोहोचली, त्याच्या बातम्या झाल्या. हे होणार आहे शरद पवारांना माहित होतं. त्याचबरोबर कालही जी चर्चा आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे आणि कार्यकर्त्यांच्यात झाली, तीही सगळी माध्यमांपर्यंत पोहोचली. त्यामुळं ही चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळं हे चर्चा कशासाठी, तर महायुती किंवा आपला विरोधक अस्वस्थ व्हावा म्हणूनच अशा प्रकारची चर्चा केली जाते. कदाचित शरद पवार लढणार नाहीत हे अनेकांना माहिती आहे, मात्र लढले तर अचानक काही होऊ शकतं. त्यामुळं जे विरोधात लढणार आहेत तेही अस्वस्थ होतात. अजून महायुतीनं अनेक ठिकाणचे उमेदवार घोषित केलेले नाहीत, त्यामुळे महायुतीला उमेदवार बदलावे लागतील, उमेदवार वेगळे शोधावे लागतील, अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतील आणि जो उमेदवार लढणार आहे तो शरद पवार रिंगणात असले तर आपण नको, अशा प्रकारची ही भूमिका घेऊ शकतो. म्हणजे शत्रूला मनातूनच मैदानात येण्या अगोदर मनातूनच हरवण्याची जी काही धोरण, जी काही डाव आहे तो ह्या वस्तादांनी टाकलेला आहे. त्यामुळं ह्या शरद पवारांच्या सगळ्या ह्या वाक्यांना किंवा या सगळ्या माहिती देण्याला महत्व आहे आणि अशा प्रकारे शरद पवारांनी यापूर्वी खूपदा गमती जमती विरोधकांच्या केलेल्या आहेत आणि तशीच ही गंमत आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी या गमती जमती सगळ्या सुरू असताना काल उदयनराजे हे दिल्लीला गेल्याची माहिती आहे. उदयनराजेंनी अमित शहाकडे भेट मागितली होती, भेट झाल्याची सुद्धा चर्चा आहे. दुसरीकडे शिवेंद्रराजे सुद्धा उत्सुक आहे. त्या दोघांचं तर आपल्याला राजकीय वैर आणि राजकीय मैत्री दोन्ही माहिती आहे, पण उदयनराजेंच्या बद्दल आपण विशेषतः बोललं पाहिजे की उदयनराजे राज्यसभेवर असताना लोकसभेसाठी उत्सुक का आहेत, का त्यांची धोरणं अशी बदलतात आणि त्याचा एकूण या लोकसभा मतदारसंघावर काय परिणाम होईल आणि ते उमेदवार असतील का, काय शक्यता वाटते का? खरं तर जसं शरद पवारांचं राजकारण कळत नाही तसं उदयनराजेंचंही राजकारण कळत नाही. राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते 2019ला निवडून आलेले, मात्र निवडून येऊन सुद्धा त्यांनी पक्ष सोडला, राजीनामा दिला आणि परत ते भाजपच्या चिन्हावर लढले. त्याच्या अगोदरचं त्यांचं 2009ला ज्यावेळी लोकसभा पहिल्यांदा लढले त्यावेळी ते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात होते. इकडून तिकडून तिकीट घेऊ अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलेलं, मात्र त्यांनी तिकीट घेतलं, उमेदवारी घेतली ही राष्ट्रवादीची घेतली. 2014च्या निवडणुकीतही त्यांनी तसंच दाखवलं, उद्धव ठाकरे आणि युतीच्या संपर्कात आहोत आपण असंच चित्र गेलं आणि परत राष्ट्रवादीचीच उमेदवारी घेतली. अशा प्रकारचं एक चित्र तयार केलं जातं. 2019च्या निवडणुकीला ही सुरुवातीची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीतही उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची एक चर्चा होती, मात्र उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही, फक्त चर्चा ठेवली आणि जे गणित राष्ट्रवादी काँग्रेस जमू शकत होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच गेले आणि राहिले. त्यामुळं आता 2019च्या दुसऱ्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना राज्यसभा दिलेली आहे. राज्यसभेचा काळ ही खूप मोठा काळ अजून शिल्लक आहे, मात्र ती पराभवाची जी सल आहे ती उदयनराजे आणि उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये आहेत किंवा काही जणांना उदयनराजेंना निवडणुकीच्या मैदानात आणायचंच आहे. अशा प्रकारे सगळ्यांचीच उत्सुकता वाढावी आणि उदयनराजेंना लोकसभेत पाठवावं अशा प्रकारची एक भूमिका आहे आणि त्यालाही उदयनराजेंचाही सपोर्ट आहे. उदयनराजेंचीही लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीसांना भेटले जात आहेत, अमित शहाना ते स्वतः भेटतायत, कार्यकर्ते भाजपच्या जिल्हाध्यक्षाची गाडी अडवत आहेत. हे सगळे प्रकार बघितले तर उदयनराजे कसल्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक लढायची अशाच प्रकारचे त्यांचं म्हणणं आहे. खरं तर
उदयनराजेंना कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघातून विरोध होतो. तो विरोध होण्याचं कारण ते छत्रपती घराण्यातले असल्याबद्दल त्यांच्याबद्दल आदर आहे, मात्र लोकप्रतिनिधी म्हणून या तिन्ही विधानसभा मतदारसंघाकडे त्यांचं दुर्लक्ष झालंय. ते येत नाहीत, ते विशेषतः निधी या भागाकडे टाकत नाहीत. अशा प्रकारची तक्रार ही या भागातील लोकांची आहे. म्हणून उदयनराजेंच्या बद्दलचे जे काही सर्वे केले जातात किंवा जे काही मतं घेतली जातात त्यावेळी या भागातील लोकांकडून नकारात्मक असं उदयनराजेंबद्दलचं मत येतं आणि त्यामुळंच उदयनराजेंना उमेदवारीसाठी झगडावं लागतंय. जर उदयनराजे यांची उमेदवारी खूपच पॉझिटिव्ह असती किंवा सहज निवडून येण्यासारखी असती, तर उदयनराजेंना लगेच भाजपनं उमेदवार घोषित केलं असतं आणि ही चर्चा थांबली असती. खरं तर छत्रपती आहेत, इतका स्ट्रॉंग उमेदवार असतात तर त्यांचं पहिली जी यादी जाहीर केली त्याच वेळी नाव जाहीर केलं. मात्र उदयनराजे यांच्याबद्दल निश्चित असं काही सांगता येत नाही. त्यामुळं भाजप अजून जाहीर करत नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट की हा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा आहे, म्हणजे अजित पवार गटाकडे हा मतदारसंघ जाऊ शकतो. अजित पवारांकडे एक उमेदवार आहेत ते म्हणजे नितीन पाटील की जे मजबूत आहेत. मात्र नितीन पाटलांनाही हे 3 मतदारसंघ स्वीकारतात का नाही अशा प्रकारची शंका आहे. आता उदयनराजेंना अजित पवारांकडे घेऊन घड्याळाच्या चिन्हावर पुन्हा एकदा उभं करतील अशा प्रकारची एक चर्चा आहे. मात्र हे होणं कठीण आहे, कारण अजित पवार आणि उदयनराजेंचं सख्य संपूर्ण राज्याला माहीत आहे. त्यामुळे ह्यांचं कितपत जुळणार किंवा अजित पवार उदयनराजेंना घेण्याचा प्रयोग करणार का, किंवा यापूर्वी उदयनराजेंनी आपलं स्वतःचं एक अस्तित्व ठेवलंय, अजित पवारांच्याकडे राहून ते स्वतःचं अस्तित्व ठेवू शकणार का, अशा प्रकारचं एक समीकरण या सगळ्या मतदारसंघात होऊ शकतं. राजकीय विश्लेषक पण अशा प्रकारचे समीकरण मांडत आहेत आणि उदयनराजे आणि अजित पवार हे गणित आणि परत घड्याळ चिन्ह हे जमणं इतकं सोपं वाटत नाही. इतकं सोपं वाटत नाही हे झालं महायुतीच्या बाजूने. पण समजा शरद पवार आणि उदयनराजे ह्या 2 उमेदवारांबद्दल आपण बोलतोय. पण या व्यतिरिक्त जर शरद पवार नाहीत, तर आणखी कुठला पर्याय महाविकास आघाडीकडे पाहायला मिळतोय? बरीच नावं चर्चेत आहेत. शशिकांत शिंदेपासून अनेक नावं आहेत. काय नेमकी वातावरण आहे? गेल्या वेळेच्या निवडणुकीत 2019च्या निवडणुकीत श्रीनिवास पाटलांसारखा एक पत्ता शरद पवारांनी खुला केला, पत्ता ओपन केला आणि त्या हुकुमाचा श्रीनिवास पत्ता पाटलांनी म्हणूया. हा मतदारसंघ जिंकला. श्रीनिवास पाटलांचा संपर्क, हा हुकमाचा पत्ता, श्रीनिवास पाटलांचा संपर्क बघितला किंवा श्रीनिवास पाटलांनी अगोदरच्या 10 वर्षात केलेली कामं, राज्यपाल असताना ठेवलेला संपर्क आणि आता 5 वर्षात केलेली कामं ही खूप जमेची बाजू आहे. फक्त हे करताना श्रीनिवास पाटलांकडून महाविकास आघाडीतीलच विक्रमसिंह पाटणकर असतील किंवा आमदार बाळासाहेब पाटील असतील अशा प्रकारचे जे नेते आहेत ते दुखावले गेलेले आहेत. विकास कामं देताना किंवा एखाद्या कामाचं श्रेय घेताना हे सगळेजण दुखावले गेलेले आहेत. त्यामुळं श्रीनिवास पाटलांना विरोध होतोय. त्यामुळे श्रीनिवास पाटलांची उमेदवारी ही अगदी शेवटच्या टप्प्यात फायनल केली जाईल असं मला वाटतंय. पण मात्र त्यांचे चिरंजीव जे आहेत सारंग पाटील ते इच्छुक आहेत. श्रीनिवास पाटलांचं वय झालंय असं म्हटलं जातं, त्यामुळे सारंग पाटलांना, मात्र सारंग पाटलांना विशेष असा प्रतिसाद जसा श्रीनिवास पाटलांना मिळेल तसा मिळणार नाही. त्यामुळे त्यांचं नाव पुढे गेलेलं नाही. यात सगळ्यात महत्वाचं नाव आता राहिलंय ते म्हणजे शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे जर रिंगणात असतील तर त्यांना एक 2-3 फायदे आहेत शशिकांत शिंदे असण्याचे. पहिली गोष्ट म्हणजे ते कोरेगावचे आमदार होते. कोरेगावमध्ये त्यांचा खूप चांगला संपर्क आहे. कोरेगावला ते कर्मभूमी मानतात आणि कोरेगावमध्ये त्यांचा खूप चांगला एक नेटवर्क त्यांनी उभं केलेलं आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे हे कोरेगावमध्ये वाढून येतील, त्यांना जास्त मतं मिळतील. कारण उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील असतील. बाळासाहेब पाटील असल्यामुळं कारण उत्तरमधलाही जो भाग आहे अनेक काही ठिकाणी शशिकांत शिंदे वाढून येतील. कारण दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सत्ता आहे. त्यांना भाजपचाही मोठा विरोध आहे. भाजपचाही कराड दक्षिणमध्ये गट आहे. मात्र शशिकांत शिंदे आणि उदयनराजे अशी लढत झाली की शशिकांत शिंदेना कराड दक्षिण निश्चितच झुकती बाजू देईल हे स्पष्ट आहे. पाटणमध्येही पाटणकरांचा शशिकांत शिंदेना काही विरोध असण्याचं कारण नाही. त्यामुळे ह्या 3 मतदारसंघात शशिकांत शिंदे चालतील. याबरोबर सातारा विधानसभा मतदारसंघातील जो जावळी भाग आहे तिथले भूमिपुत्र आहेत शशिकांत शिंदे, त्या ठिकाणी खूप चांगली मतं शशिकांत शिंदे यांना पडतील. महाबळेश्वरच्या भागातही खूप चांगली मतं पडतील आणि वाई भागात उदयनराजे असले की विरोध होणार आहे, त्या विरोधाचाही फायदा शशिकांत शिंदे यांना होईल. त्यामुळं शशिकांत शिंदे एक चांगले उमेदवार होऊ शकतात. नाही तर श्रीनिवास पाटील आता विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचं काम हे खूप त्याचं स्वतःचं नेटवर्क आहे. त्यामुळे या शशिकांत शिंदे किंवा श्रीनिवास पाटील यापैकी एका उमेदवारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
अगदी या दोघांपैकी एकावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र ही चर्चा अत्यंत महत्वाची आहे. जसं तुम्ही म्हणालात तशी शरद पवारांनीच कदाचित ही चर्चा घडवून आणलेली आहे. पण आपण एक लक्षात घेतलं तर गेल्या काही वर्षांमध्ये शरद पवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये नाहीयेत, तर ते एका किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहेत. मात्र जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, त्यानंतर शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, त्यानंतर पवार आक्रमक झालेत आणि सेनापती बनून स्वतः या लढाईमध्ये उतरलेले आहेत. विशेषतः सुनेत्रा पवार हे बारामतीमध्ये उतरल्यानंतर पवार अधिक अग्रेसिव्ह झाल्याचे, आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण पत्रकार म्हणून सुद्धा त्यांच्या वक्तव्यामध्ये बातम्या सापडणं आपल्यासाठी जिकरीचं व्हायचं, कारण ते कधीही कुणावर स्पष्ट आरोप करायचे नाही, कधी कुणाचं स्पष्ट नाव घ्यायचं नाही, ही शरद पवारांची खासियत राहिलेली आहे. मात्र आता शरद पवार थेट नाव घेऊन बोलतात, स्पष्टपणे आरोप करतात आणि अधिक आक्रमकपणे मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. एक या सगळ्या चर्चेबद्दल पवारांना जेव्हा बूमवर विचारलं, कॅमेरा समोर विचारलं, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की कार्यकर्त्यांची मागणी आहे, मात्र माझा असा काही निर्णय नाहीये. आणि त्यापूर्वी सुद्धा त्यांनी सांगितलेलं की मी कुठली निवडणूक आता लढणार नाही, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. ज्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं त्यावेळेला त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली होती. मात्र आता काळ वेगळा आहे, समीकरणं वेगळी आहे. जर गरज पडली आणि लोकांचा आग्रह झाला आणि यामुळे संपूर्ण चित्र जर पालटणार असेल तरी सुद्धा काही होणारच नाही असं सुद्धा आपल्याला आता म्हणता येणार नाही. मात्र लोकांची चर्चा आहे, ही चर्चा खरी नसेलही, याबद्दल अनेक लोक टीका करू शकतात की हा बालिशपणा आहे की पवार निवडणूक लढवणार वगैरे अशी वक्तव्य करणं. पण जर लोकांमध्ये ही चर्चा असेल, साताऱ्यातील लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये जर ही चर्चा असेल तर ती चर्चा ऐकून घेतली पाहिजे, त्यातील रंजकता सुद्धा अनुभवली पाहिजे आणि त्यातील फॅक्ट सुद्धा अनुभवले पाहिजे. म्हणूनच आपण ही सगळी चर्चा केलेली आहे. तुम्हाला नेमकी काय वाटतं या सगळ्या चर्चेबद्दल? पवारांनी खरंच निवडणुकीमध्ये परत उतरलं पाहिजे का, किंवा उतरले तर काय त्यांची भूमिका असायला पाहिजे? तुमचं या सगळ्याबद्दल म्हणणं काय आहे? कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.